सहकारातून समृद्धीकडे घेऊन जाणाऱ्या सहकार भारतीचं 11वं महाराष्ट्र प्रदेश त्रैवार्षिक अधिवेशन आळंदी पुणे इथं 2 आणि 3 ऑक्टोबर 2021 रोजी पार पडलं। या अधिवेशनातील प्रमुख कार्यक्रम म्हणजे स्वर्गीय माधवराव गोडबोले स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळीतील सुमारे 150 महनीय व्यक्तींचा जीवन प्रवास उलगडून कार्यकर्तृत्वाचा वेध घेणाऱ्या सहकार महर्षी या ग्रंथाचं प्रकाशन। यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी, पद्मश्री डॉक्टर विखे पाटील यांचे पणतू खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, आमदार महेश लांडगे, माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे आणि सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते। सहकार भारतीचे मुखपृष्ठ असलेल्या सहकार सुगंध मासिकाचे संपादक आणि राष्ट्रीय प्रचार प्रमुख भालचंद्र कुलकर्णी यांनी या विशेष कार्यक्रमाचं संचालन केलं। सहकार महर्षी ग्रंथाबद्दल बोलताना ते म्हणाले, सहकार महर्षी हा ग्रंथ आपल्यापैकी प्रत्येकाने जरूर वाचावा असा नक्की आहे असं मी या ग्रंथाचा कार्यकारी संपादक या नात्याने नक्की सांगेन। या ग्रंथामध्ये जीवनचरित्र सहकार महर्षींचे आहेत, म्हणजे ते कुठे जन्माला आले आणि कुठे त्यांची कर्मभूमी होती एवढीच माहिती नाही, तर या ग्रंथामधनं प्रत्यक्ष सहकार चळवळीमध्ये काय केलं पाहिजे, किती प्रकारच्या खस्ता त्यांनी खाल्ल्या, काय नेमकं काम केलं, आपलं नाव देखील येऊ नये, आपला फोटो देखील असू नये अशी पण धारणा होती। आणि म्हणून मला सांगायला विशेष असं वाटतं की अनेकांचे फोटो देखील आम्हाला मिळाले नाहीत, त्या संस्थेत देखील नाही। ते म्हटले त्यांचा फोटोच उपलब्ध नाही। इतकं म्हणजे त्या संस्थेच्या कार्यक्रमाचे फोटो आहेत पण त्या व्यक्तीचा फोटो नाही ज्या व्यक्तीने त्याचं रोपटं लावलं। अशा पद्धतीचं सहकाराचं काम जे खरं तर प्रत्यक्ष ग्राउंड लेवलचं काम आहे, जे ह्या सगळ्यांनी केलं। अशा 153 जणांचा समावेश असलेला आणि मला सांगायला विशेष आनंद वाटतो की हा असा एकत्रित असलेला पहिला ग्रंथ आहे। राज्यभरातून आलेल्या उपस्थितांना सहकार चळवळीत सामील होण्याचं आवाहन करत भालचंद्र कुलकर्णी म्हणाले, आपण ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या तालुक्यामध्ये, ज्या परिसरात, ज्या भागात, ज्या गावात राहता अशा सगळ्या ठिकाणी सहकार भारतीचे कार्यकर्ते आहेत, सहकार भारतीचे पदाधिकारी आहेत। आपण सगळ्यांनी सहकार भारतीच्या कार्यात म्हणजे सहकाराच्या चळवळीमध्ये सक्रियपणे सहभागी व्हावं असं मी विनम्रपणे या ठिकाणी आवाहन करतो। सहकार भारतीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब गोडबोले म्हणजेच माधवराव गोडबोले यांच्या नावानं दिला जाणारा स्मृती पुरस्कार दर 3 वर्षांनी होणाऱ्या सहकार भारतीच्या प्रदेश अधिवेशनात दिला जातो। या पुरस्काराबद्दल भालचंद्र कुलकर्णी सांगतात, अण्णासाहेब गोडबोले यांच्या नावाने हा पुरस्कार द्यावा अशी कल्पना अण्णासाहेबांच्या 3 कन्या, ज्यातल्या एक कन्या या सभागृहामध्ये उपस्थित आहेत, वासंतीताई पराडकर, आपण आले आहात ना? वासंतीताई पराडकर आलेले नाहीत। वासंतीताई पराडकर या सांगली अर्बन बँकेच्या संचालिका आजही आहेत, डॉक्टर वासंतीताई पराडकर आहेत, दुसऱ्या आहेत प्रभाताई गोखले आणि तिसऱ्या भागवतताई। अशा तिघी जणींनी मिळून सहकार भारतीला एक विशेष निधी दिला आणि या निधीमधून हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो। दर 3 वर्षांनी होणाऱ्या अधिवेशनामध्ये देण्यात येतो। 2017 साली जे अधिवेशन झालं मुंबईला, या मुंबईच्या अधिवेशनामध्ये या सहकार भारतीचेच आपल्या संस्थापक सदस्य असलेले आणि ज्यांनी देखील अनेक सहकारी बँकांचा बीज रोवलं, वटवृक्ष उभा केला असे आदरणीय वसंतराव देवधर यांना गेल्या अधिवेशनामध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता। मला सांगायला आनंद वाटतो की आज सुमारे 88 वय असलेले वसंतराव देवधर या सभागृहामध्ये आत्ता उपस्थित आहेत। वसंतराव देवधर हा नागरी सहकारी बँकांचा विशेषतः चालता बोलता एक विद्यापीठ आहे असं म्हणू। अण्णासाहेब गोडबोले पुरस्कार जो या अधिवेशनात देण्यात येणार आहे तो आपले आमदार असलेले हरिभाऊ बागडे, जे माजी विधानसभा अध्यक्ष देखील आहेत, आणि पुन्हा मला सांगायला आनंद वाटतो की सहकार भारतीचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस हे देखील हरिभाऊ बागडे आहेत, ज्यांना
आज हा अण्णासाहेब गोडबोले पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जाणार आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांना सहकार भावना, त्यातून घडणारे सकारात्मक बदल याविषयी चित्रफित दाखवण्यात आली। दीप प्रज्वलन आणि भारतमातेचं पूजन झाल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत सत्कार करण्यात आला। मान्य डॉक्टर मुकुंदराव तापकीर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉक्टर विखे पाटील अध्यासनाचे देखील प्रमुख आहेत। सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आहेत। सहकारातलं गाढ व्यक्तिमत्व आहे। तसंच मान्य नितीनजी हे देखील मोठं व्यक्तिमत्व आहे, त्यांचाही परिचय आपण करून घेणार आहोत। नितीनजींना माऊलींचीच मूर्ती प्रसाद म्हणून या ठिकाणी देण्यात आली आहे। आदरणीय हरिभाऊ बागडे यांचा स्वर्गीय अण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्काराने वेगळा गौरव होणारच आहे, हे सुरुवातीचं स्वागत आहे। या कार्यक्रमात स्वागतपर मनोगत व्यक्त करताना सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मुकुंद तापकीर यांनी हरिभाऊ बागडे यांच्या सहकार चळवळीतील योगदानावर प्रकाश टाकला। हरिभाऊ बागडे हे त्यांच्या राजकीय कर्तव्याला सुरुवात होण्यापूर्वी सहकार भारतीच्या सुरुवातीपासूनच्या काळातले पहिले राष्ट्रीय महामंत्री आणि या निमित्ताने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहकार भारतीच्या कामाला गती दिली। हरिभाऊ बागडे हे एक सहकार क्षेत्रात निर्मळ व्यक्तिमत्व आहे। प्रामुख्याने दूध सहकारी संघ यामध्ये हरिभाऊंचं काम हे साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे। सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर उदयराव जोशी यांनी सहकार चळवळ, माधवराव गोडबोले आणि आजची स्थिती या प्रवासाबद्दल आपले विचार मांडले। ते अण्णासाहेब गोडबोले हे या सहकार चळवळीतलं आणि सहकार भारतीच्या स्थापनेपासूनचं असंच एक मोठं व्यक्तिमत्व की ज्यांच्यामुळे सहकार भारती या संपूर्ण देशभरामध्ये रुजली। आपल्या देशामध्ये जे पहिलं सहकार विभाग निर्माण झालेला आहे, सहकार मंत्रालय निर्माण झालेलं आहे, त्या सहकार मंत्रालयाचे पहिले मंत्री श्री अमितभाई शहा यांचा परवा 25 तारखेला दिल्लीमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच अमितभाईंनी माधवराव गोडबोलेंच्या नावापासून त्यांच्या भाषणाला सुरुवात केली। मला असं वाटतं की सहकार भारतीच्या कामाला, अण्णासाहेब गोडबोलेंच्या कामाला, कार्याला जी मानवंदना मिळणं अपेक्षित होतं ती मानवंदना अमितभाईंनी देण्याचा प्रयत्न केला। 2021चा स्वर्गीय माधवराव गोडबोले स्मृती पुरस्कार विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य, माजी विधानसभा अध्यक्ष आणि सहकार भारतीचे पहिले सरचिटणीस म्हणून काम पाहिलेल्या हरिभाऊ बागडे यांना नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि माधवराव गोडबोले यांचे नातू ब्रिगेडियर गोखले यांच्या उपस्थितीत देण्यात आला। शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि रोख रुपये 51,000 अशा स्वरूपात हा पुरस्कार दिला जातो।
या सत्काराला उत्तर देताना जुन्या आठवणींना उजाळा देत हरिभाऊ बागडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मला माधवरावजी गोडबोलेंच्या नावाने जो पुरस्कार सहकार भारती देते, याच्या आधी डॉक्टर आचार्य, त्याप्रमाणे देवपुजारी अशा मोठ्या लोकांना खरं म्हणजे हा पुरस्कार मिळाला. मलाही ज्या वेळेला सांगितलं की तुम्हाला हा पुरस्कार द्यायचा, तेव्हा मी नम्रपणे त्यांना म्हटलं की अजून पुष्कळ जण सहकार भारतीत आहेत की अधिक काळ काम करतात आणि सहकाराचं काम करतात, त्यांना आपण दिला पाहिजे. पण मला तापकीराने ते म्हणाले की नाही, आम्ही आता निर्णय केला आणि तो निर्णय समितीने केला आहे, त्यामुळे तुम्हाला तो स्वीकारावा लागेल. आणि म्हणून मी त्याला मान्यता दिली. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा प्रतिष्ठेचा हा पुरस्कार आहे आणि त्यामध्ये जसा प्रतिष्ठेचा आहे तसा जबाबदारीचा पण आहे. माधवरावजी गोडबोलेंच्या संदर्भात खरं म्हणजे अटलजींनी त्यांच्या संबंधीचे एक वाक्य उच्चारलं, ते मी फक्त तुम्हाला त्यावेळा सांगतो. सहकारिता भारत की संस्कृति और मिट्टी से जुड़ी हुई कल्पना है, जिसे अन्ना साहब गोडबोले जैसे समर्पित और ध्येयनिष्ठ कार्यकर्ताओं ने अथक परिश्रम से साकार बनाया. खरं म्हणजे अटलजींनी एका वाक्यामध्ये अण्णासाहेबांचं सगळं वर्णन केलेलं आहे, हे पण आपण लक्षात घेतो. गडकरीचं माझं खूप तसं पार्टी म्हणून तर आहे, पण व्यक्तिगत स्वरूपात सुद्धा माझं त्यांचं प्रेम आहे. त्यांच्या हस्ते मला आज पुरस्कार मिळाला, मी माझं भाग्यही समजतो. आणि सहकार भारतीने मला जो पुरस्कार दिला त्याच्यात 51,000 रुपयाचं चेक आहे. मी माझे याच्यात आणखी तेवढीच रक्कम घालून सहकार भारतीला पुन्हा ते परत करीन, एवढंच या ठिकाणी बोलतो. या कार्यक्रमात आळंदी नगर परिषदेतर्फे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी आणि खासदार सुजय विखे पाटील, हरिभाऊ बागडे यांचा सत्कार करण्यात आला. आणि खासदार म्हणून ज्यांचं तरुण युवा वर्गामध्ये अतिशय चाहते असलेले असे सुजयजी, त्यांचाही सत्कार होतोय. माऊलींचा प्रसाद सुजयजी आपल्याला मिळतोय. सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या वसंतराव देवधर यांना शाल, पुष्पहार, सन्मान चिन्ह आणि 1,00,000 रुपयांचा चेक या स्वरूपात जीवन गौरव पुरस्कार देऊन चिखली अर्बन बँकेनं सन्मानित केलं. हा सन्मान नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. सहकार क्षेत्रात मोठी कामगिरी करणाऱ्या बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आणि गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांना नितीन गडकरींच्या हस्ते गौरवण्यात आलं. आतुरतेनं वाट पाहत असलेल्या सहकार महर्षी ग्रंथ प्रकाशनाचा दिमागदार सोहळा रंगत असताना व्यासपीठावर सहकार महर्षी ग्रंथाचे सर्व संपादक उपस्थित होते. टाळ्यांच्या कडकडाटात सभागृहातील उपस्थितांनी या भव्य ग्रंथाचं स्वागत केलं. सहकार महर्षी ग्रंथाच्या सर्व संपादकांचा प्रातिनिधिक स्वरूपातील सत्कार सहकार सुगंध मासिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी नितीन गडकरी यांच्या हस्ते स्वीकारला. सहकार भारती आणि सहकार चळवळ यांचा वेध घेताना नितीन गडकरी यांनी विविध संदर्भ देत अनेक विषयांवर भाष्य केलं. सहकार चळवळ आणि सहकार चळवळीची उपलब्धता, उपयोगिता यावर आपण सगळेजण काम करत असल्यामुळे त्याचं महत्त्व आपल्यासमोर मांडण्याची काही आवश्यकता नाही आहे. पण सहकार चळवळ ही आर्थिक विकासाची एक मूवमेंट आहे. आर्थिक विकासाची मूवमेंट याकरता आहे की आपला जो देश आहे, हा देश, वी आर ए रिच नेशन विथ ए पुअर पॉप्युलेशन. आपला देश धनवान आहे पण जनता गरीब आहे. आणि याचं सगळ्यात मोठं कारण जर काही असेल तर रॉंग इकॉनॉमिक पॉलिसीज, बॅड अँड करप्ट गव्हर्नन्स अँड विजनलेस लीडरशिप. आपल्याला सहकार क्षेत्रामध्ये असं नेतृत्व द्यायचं आहे की ज्यामुळे आपल्या राष्ट्राच्या प्रगती आणि विकासामध्ये या चळवळीतून काही योगदान होईल. तर आपल्या राष्ट्राचा आणि आपल्या समाज व्यवस्थेचा केंद्रबिंदू जो आहे तो व्यक्ती आहे.
आणि जोपर्यंत राष्ट्राचा गौरवशाली इतिहास घडवायचा असेल तर त्या व्यक्तीला जर आपण संस्कारित केलं आणि अशा लाखो करोडो संस्कारित व्यक्ती जे राष्ट्राकरता समाजाकरता समर्पित भावनेने काम करतील त्यांचा समूह जेव्हा शक्तिशाली होईल तेव्हाच आपलं राष्ट्र सामर्थ्यशाली बनेल. सहकारातून कसा विकास होतो आणि काळानुरूप बदल स्वीकारणं कसं गरजेचं आहे याबद्दल बोलताना गडकरी म्हणाले, कृषी क्षेत्रामध्ये, ग्रामीण क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये सहकार, बँकिंग, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल जे जे काही सगळे क्षेत्र असतील त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही प्रथम क्रमांकावर पोहोचलं पाहिजे. आणि अशाच प्रकारची महत्त्वाकांक्षा ठेवून आपल्या समाज जीवनामध्ये आणि राष्ट्र जीवनामध्ये सर्वांगीण क्षेत्रात परिवर्तन व्हावं या भावनेतून जे अनेक निस्पृह निस्वार्थी व्यक्तींनी समाजात काम केलं त्या अनेक व्यक्तींपैकी स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार एक होते. आणि त्यांनी याच भावनेतून सहकार भारतीची स्थापना केली. आणि म्हणून त्यांनी जे स्लोगन दिलं होतं की बिना संस्कार नाही सहकार आणि बिना सहकार नाही उद्धार. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सहकार भारतीच्या मागे असणारी ही जी वैचारिक प्रेरणा आहे ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि ही प्रेरणा आपल्या सगळ्यांकरता एक व्हिजन आहे. आणि हे व्हिजन हे आहे की ज्याचा संबंध महात्मा गांधी आणि पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या अंत्योदयाच्या विचाराशी आहे. महात्मा गांधींनी आणि पंडित दीनदयाल उपाध्यायांनी आपल्या अंत्योदयाच्या विचारात हे सांगितलं आहे की समाजातला सगळ्यात शोषित पीडित जो व्यक्ती आहे, दलित आहे, जो सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याच्या अंगावर कपडे नाही आहे, ज्याला खायला अन्न नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला आपण दैवत मानून त्याची निरंतर सेवा केली पाहिजे. आणि ज्या दिवशी त्याला रोटी, कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं खऱ्या अर्थाने आपलं कार्य झालं असं आपण समजू. आणि या समाजामधल्या खऱ्या अर्थाने सामाजिक आणि आर्थिक विषमता समाप्त करून सोशो इकॉनॉमिक इक्वॅलिटी म्हणजे सामाजिक आर्थिक समता प्रस्थापित करणं हे आपलं मिशन आहे. आणि म्हणून सहकार चळवळीचा जो भावार्थ आहे तो आपल्यापैकी सर्व कार्यकर्त्यांनी एक जीवननिष्ठा म्हणून, एक विजन म्हणून स्वीकारलेला आहे. एका फिलॉसॉफरने चांगलं सांगितलं आहे की यू कॅन डोनेट आय बट यू कॅन नॉट डोनेट विजन. डोळे दान करणं सोपं आहे पण दृष्टी दान करणं कठीण आहे. मी आता सतीशजींना म्हणत होतो की आपल्या कार्यकर्त्यांना तयार करण्याकरता सहकार भारतीने इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह रिसर्च डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग अशी एक अधिकृत चांगली संस्था काढली पाहिजे. आणि तिथे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष कोर्स ठेवला पाहिजे. प्रबोधन, प्रशिक्षण आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट या 3 सूत्रे महत्त्वाच्या आहेत. अन्य क्षेत्रांचा विचार करून सहकार क्षेत्रानं विकासासाठी बदल स्वीकारायला हवे, नव्या गोष्टी शिकायला हव्यात हे सांगताना जगातील आर्थिक प्रगतीचा दाखला नितीन गडकरी यांनी दिला. शिवाय कोऑपरेटिव्ह शेअर एक्सचेंज तयार करण्याची परवानगी सरकारकडे मागण्याचा सल्लाही दिला. एका शेतकऱ्यांच्या समूहाने कोऑपरेटिव्हमध्ये स्थापन केलेली बँक नेदरलँडमधली आज कुठे पोहोचली याचा विचार. अर्थात केवळ आपण चांगले आहोत, बँक चांगली आहे, सहकार चळवळ चांगली आहे याने होणार नाही. काळाच्या ओघामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी बदलल्या पाहिजे, बऱ्याच गोष्टी शिकल्या पाहिजे. कॉर्पोरेट लॉ आणि कंपनी लॉ यातल्या सगळ्याच गोष्टी चांगल्या असंही नाही आणि सगळ्या वाईट आहे असंही नाही. कोऑपरेटिव्ह ॲक्ट आणि कॉर्पोरेट ॲक्ट अँड कंपनी लॉ या तिघांचं एकत्र अध्ययन करून आपल्याला जर प्रभावी व्हायचं असेल, इफेक्टिव्ह व्हायचं असेल, प्रगती करायची असेल, विकास करायचा असेल तर आपल्याला काय बदललं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. बँकेतून कर्ज न घेता शेअर मार्केटमधून पैसा उभा करण्याचा उद्योजकांचा कल आहे. याकडे लक्ष वेधताना नितीन गडकरी यांनी उद्योग विकासासाठी पैसा कसा उभा राहतो यावरही भाष्य केलं. साऊथ कोरियामध्ये आणि जगातल्या अनेक देशात अशी पद्धती आहे की आपण जर बँकेत पैसे डिपॉझिट दिले तर व्याज नाही मिळत, व्याज द्यावं लागतं. आणि आपल्या देशामध्ये आपण क्रेडिट सोसायटी आता 10-12% व्याज देतात. आता 12% निघून 16% देतात. 16% व्यवसायात फायदेशीर आहे की नाही याचा विचार करा. शेवटी व्याज किती घेणार?
आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जागतिक स्तरावर आर्थिक क्षेत्रात जे परिवर्तन होतात त्याच्यामध्ये सगळ्या जगात डिपॉझिटचा रेटही कमी आहे आणि व्याजाचा रेटही कमी आहे. डॉलरमध्ये डोक्यावरून पाणी गेलं खूप तर जास्तीत जास्त 4%, आणि अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत व्याजाचा दर 12%, 13%, 11%. आपल्याला कुठेतरी याची सांगड घालावी लागणार आहे. पण हे केव्हा शक्य होईल की ज्यावेळी मी आता आज त्यांना एक उदाहरण सांगितलं की सहकारी बँकेच्या शेअरला याचा तुम्ही एक कोऑपरेटिव्ह शेअर एक्सचेंज तयार करण्याची परवानगी सरकारला मागा. काही वर्षापूर्वींची सहकारी बँकांची अवस्था आणि आजची स्थिती याबद्दल बोलताना गडकरी म्हणाले, त्यावेळी मुकुंदराव फणशीकर होते. ते म्हणाले, नितीन तू काळजी करू नको, तुला देवधर नक्की मदत करतील. आणि मोठ्या अडचणीच्या काळात त्यांनी आम्हाला मदत केली, आम्ही आयुष्यात विसरू शकत नाही. सतीशजींनी, त्यांनी, आपल्या सर्व बँकांनी, हरिभाऊंना केली, मला केली. कारण त्यावेळी आम्ही संघ भाजपचे असल्यामुळे इतर बँका तर आम्हाला आतमध्ये दरवाजातच उभ्या करत नव्हत्या. आणि त्यामुळे मला आठवतं बँकाचं लायसन सतीश अग्रवाल नावाचे अर्थ राज्यमंत्री होते अटलजीच्या मंत्रिमंडळात. त्यावेळी आमच्या अण्णाजींच्या बँकेला, शिक्षक सहकारी बँकेला आणि देवगिरीला लायसन मिळालं. तर आम्हाला असं वाटतं का लायसन मिळालं म्हणजे का चंद्रावर उतरून आले का, हो का लायसन म्हणजे एवढं मोठं मिळालं. कारण एवढे झटके खायला लावायचे. आज खूप बदल झालेला आहे. रिझर्व्ह बँक, राज्य सरकार, नंतर रिझर्व्ह बँकेबरोबर आता नाबार्ड आणि तिकडे राज्य सरकारचा सहकार विभाग, म्हणजे द्रौपदीसारखी कठीण परिस्थिती सहकार संस्थांना आहे. आणि म्हणून याच्यातून सतीशजी कुठेतरी आपण मार्ग काढून या सहकार चळवळीचा एक कोणीतरी बाप केला पाहिजे. उपस्थितांशी संवाद साधताना पालखी मार्गावरील रस्ते बांधकामाची प्रगती आणि देशभरातील तीर्थक्षेत्र मार्गांचा विकास यावर नितीन गडकरी यांनी भाष्य केलं. आपल्या भाषण समारोपात शुभेच्छांचा वर्षाव करत गडकरी म्हणाले, हरिभाऊंचं स्वर्गीय माधवराव गोडबोले पुरस्काराच्या निमित्ताने खूप खूप अभिनंदन. वसंतराव देवधरांना 100 वर्ष त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करण्याकरता राहावं. परमेश्वराने त्यांना दीर्घायुष्य द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. भालचंद्र कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते, कर्मचारी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.